मोहिते पाटलांवर टीका त्याशिवाय त्यांचं दुकानच चालत नाही आमच्यावर टीका केल्याशिवाय. पालकत्व या शब्दाचा अर्थ त्यांनी डिक्शनरीत शोधून काढावा आणि पालकत्व स्वीकारलेलं आहे का पोस्टमनशिप स्वीकारलेले आहे हे त्यांनी ठरवावं. सोलापूर विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. याच्यामध्ये एक विरोधी एकमेकांवरती पक्ष जे ते टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील कुटुंबावरती मोठी टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत. भैया, खरं तर पालकमंत्री सातत्याने टीका करत आहेत. जे कुटुंब पूर्णपणे संपलेलं होतं त्याला मुख्यमंत्र्यांनी उभं केलं आणि ते कुटुंब आज धोका देत आहे, त्याला सोडणार नाही अशा पद्धतीची टीका पालकमंत्री करत आहेत. मोहिते पाटील कुटुंबाला या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने उभं केलं आहे. जनताच ठरवलं आम्हाला संपवायचं आहे का वर आणायचं आहे आणि इतिहासात जनतेने कायम या सोलापूर जिल्ह्यात दाखवून दिलेला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी मदत केली मोहिते पाटील कुटुंबाला उभं करणं. मागेही सांगितलेलं आहे आणि उघड सांगितलेलं आहे. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलो, ज्या माणसांनी मदत केलेली आहे, आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब असतील, सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, वसंतदादा असतील, यशवंतराव चव्हाण असतील, सुधाकर नाईक असतील, या सगळ्यांनी आणि फडणवीस साहेबांनी या सगळ्यांनी आम्हाला ज्या त्या काळात एकनाथ शिंदे साहेब असतील, जे जे मुख्यमंत्री या महाराष्ट्रात लाभले आणि आमच्या कुटुंबातल्या ज्या लोकांनी राजनैतिक पदं भूषवलेले आहेत त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आम्ही जाहीररित्या सांगितलेली की ह्यांनी मदत केलेली आहे आणि ह्या पद्धतीनं आम्ही ह्या संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि पुढे नेलेल्या आहेत. ते असंही म्हणतायत की एकीकडे सत्ता होती पण आज त्यांना सध्या कोतवाल देखील विचारत नाही, अशा पद्धतीची टीका तुमच्यावर करतात. मला हे समजत नाही. इलेक्शन विधान परिषदेचं आहे, उमेदवार मोहिते पाटील कुटुंबातलं कोणी नाही आणि हे आमच्यावरच टीका करत सुटलेत. मतदारांसाठी काय करणार आहेत? या विधान परिषदेमध्ये येणाऱ्या महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहे, त्याच पद्धतीनं नगरपालिका आहेत, ह्यांच्यासाठी काय करणार आहेत ह्याच्यावर एक शब्द कोण बोलताना दिसत नाही आहे. या नगरपालिकांचा जास्तीत जास्त निधी आणून कसा विकास करता येईल, याचं प्रॉपर टाउन प्लॅनिंग कसं करता येईल. कुर्डवाडी शहरामध्ये जसं त्या ठिकाणी लोकांच्या घरांचा प्रश्न आहे, तिथं महाराष्ट्र शासन लागलेलं आहे, त्या 750 लोकांचा घराचा प्रश्न कसा मिटेल, असं प्रत्येक नगरपालिकेचा वेगळा विषय आहे. ह्याच्यावर न बोलता आम्ही उमेदवार नसताना फक्त आमच्यावर टीका करणं म्हणजे ह्यांची दिशा कोणत्या दिशेनं हे मतदारांनाही लक्षात येते आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेलाही लक्षात येते. आम्हाला या भागामध्ये जे मतदार आहेत आणि त्या मतदारांची जी शहर आहेत त्याचा विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत. ज्या लोकांनी ऑन रेकॉर्ड विधान परिषदेमध्ये या सोलापूर जिल्ह्यातले स्मशानभूमीचा विषय संपवतो असं जाहीर आश्वासन रेकॉर्डवर दिलेलं आहे, अजूनपर्यंत त्याची एक बैठक झालेली नाही, काही झालेलं नाही आणि स्मशानभूमीचे प्रश्न संपलेले नाहीत. भरपूर प्रश्न आहेत या मतदारसंघातले. मी एक फक्त तुम्हाला छोटंसं उदाहरण दिलं, त्याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित करावं. काय करणार आहेत, काय करणार नाहीत ह्याच्या बाबतीत जनतेला सांगावं. मोहिते पाटलांवर टीका त्याशिवाय त्यांचं दुकानच चालत नाही आमच्यावर टीका केल्याशिवाय. हे एक सूचक वक्तव्य देखील त्यांनी काल आपल्या भाषणादरम्यान केलं. मी पोस्टमॅन आहे, तुमची सगळ्यांची मतं मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि वरणून जरा मला आदेश आले तर एखाद्याचा कार्यक्रम करा तर मी त्याचा कार्यक्रम देखील करतो. ते तुम्हाला सूचक वक्तव्य होतं तुमच्याबद्दल. ते त्यांची विचारसरणी आहे. त्यांनी आधी भूमिका ठरवावी. त्यांच्यावर जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याचं पालकत्वाची दिलेले. पालकत्व या शब्दाचा अर्थ त्यांनी डिक्शनरीत शोधून काढावा आणि पालकत्व स्वीकारलेलं आहे का पोस्टमनशिप स्वीकारलेले हे त्यांनी ठरवावं. भैया, खरं तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अनेकांना भेटताय. तुम्ही सुरुवातीला म्हणालात की 16 मतापासून आपण सुरुवात करतोय. पालकमंत्र्यांनी सांगितले त्यांची सुरुवात 500 मतांपासून होती. तुम्ही एकीकडं मतदारांना भेटताय, त्यांची 500 पासून सुरुवात होत असताना या सगळ्यांमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं वाटचाल करताय, लोकांकडनं काय प्रतिसाद आहे? माझी 16 पासून सुरुवात आहे आणि 16 पासून सुरुवात झाली, त्याला प्रचंड प्रतिसाद आहे. मनमोकळेपणाने सगळे मतदार माझ्याशी बोलतायत, उमेदवारांशी बोलतायत आणि चांगला प्रतिसाद आहे आम्हाला. भाजपच्याही नगरसेवकांची भेट घेतात सगळे कोणते मतदार जेवढे आहेत 616 मतदार आहेत सगळ्यांना भेटणार. भैया, एकीकडे ही विधान परिषद राजकारण सगळं सुरूच आहे, पण जिल्ह्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक संकटानं शेतकरी ग्रस्त आहे, केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत, पाहणी देखील केली जाते. कशा पद्धतीने बघताय नुकसानीकडे? अत्यंत मोठ्या प्रमाणावरती नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे.
म्हणजे मी बागा फिरलो आणि केळी बागा फिरलो तर पूर्णच्या पूर्ण बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. म्हणजे असं कुठं 10% 20% असं नुकसान झाले असं नाही, 100% नुकसान झालेलं आहे. आणि हार्वेस्टिंगला आलेली पिकं जी आहेत, म्हणजे काही लोकांचा एखादा ट्रकचा लोड गेलेला आहे, कंटेनरचा लोड गेलेला आहे आणि अख्खी बाग पडलेली आहे. आणि विशेषतः मागच्या 3-4 महिन्यात आपण जर पाहिलं तर जे जागतिक युद्धाचं सावट जगभर घोंघवते त्यामुळं दर पडले होते. आणि आत्ता ह्या 15 दिवसामध्ये पुन्हा कुठं 2 रुपयेवरून 27 रुपयेवर दर गेला होता. चांगले दिवस शेतकऱ्यांना मिळायला लागलेले होते. फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि काय काय शेतकरी अत्यंत कर्जबाजारी या माध्यमातून झालेले आहेत. तर माझी शासनाला विनंती राहील की तातडीनं या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. हे होते खासदार धैर्यशील मोहिते पाटील. खरं तर राजकारण एकीकडे सुरूच आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी देखील ते महत्त्वाची मागणी या निमित्तानं करतायत. कॅमेरा पर्सन युगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.